घरामध्ये रक्ताचा सडा पडलेला होता. एक महिला पूर्णपणे रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळलेली होती. तर एका मुलाच्या हातामध्ये करवत होती, तर दुसऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये मोबाईल होता. तो व्यक्ती पोलिसांना फोन करणार तेवढ्यातच त्या मुलाने त्या व्यक्तीच्या मानेवरती करवत फिरवली. त्याच्या काही वेळानंतर त्या तरुण मुलाने त्या दोन्ही मृतदेहाचे अक्षरशः बारीक बारीक तुकडे केले. हा तरुण होता अंबेश कुमार, ज्याने आपल्याच आईवडिलांचे बारीक बारीक तुकडे केले. बीटेक झालेला आणि कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवरती काम करणारा अंबेश कुमार यांनी काही वेळातच आपल्या जन्मदात्या आईवडिलांना कायमचं संपवलं होतं. एवढा उच्च शिक्षित मुलगा त्याने आपल्या आईवडिलांना का संपवलं याचं कारण जेव्हा समोर आलं तेव्हा सर्वांच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली होती. कोणी म्हटलं आईवडिलांची आत्मा पाहण्यासाठी अंबेशने हा सर्व प्रकार केला, तर कोणी म्हटलं आईवडिलांनी त्याचा आनंदी संसार उद्ध्वस्त केला. पण पोलिसांनी जेव्हा या घटनेचा पूर्ण तपास केला तेव्हा खरं सत्य समोर आलं. एक उच्च शिक्षित मुलगा, बीटेक झालेला, कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवरती, त्याने आपल्या आईबापाचे करवतीने तुकडे केले. त्या पाठीमागं नेमकं असं कोणतं कारण होतं आणि पोलिसांच्या तपासामध्ये काय स्पष्ट झाले, चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहूया. शनिवारी 13 डिसेंबरला एका महिलेचा पोलीस स्टेशनमध्ये फोन आला. त्या फोनवरती सांगण्यात आलं, माझे आई वडील गेल्या काही दिवसापासून बेपत्ता आहेत. माझा भाऊ अंबेश कुमार त्यांना शोधत होता, पण तो देखील 12 डिसेंबरपासून गायब आहे. पोलीस सर्वात प्रथम अंबेश कुमारच्या मोबाईलवरती फोन करतात, पण त्याचा मोबाईल बंद लागतो. त्यामुळं त्याचा मोबाईल ट्रॅकिंगवरती टाकला जातो. तो ज्या ठिकाणी राहत होता त्या घरी जाऊन तेथील CCTV तपासले जातात, पण पोलिसांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पुरावा मिळत नाही. 15 डिसेंबरला अंबेश कुमारचा मोबाईल नंबर ट्रॅक केला जातो. पोलिसांना अंबेशच्या मोबाईलचं लोकेशन मिळालेलं असतं. पोलीस त्या लोकेशनपर्यंत पोहोचतात आणि अंबेशला ताब्यात घेतात. तेव्हा या सर्व घटनेचा उलगडा होतो. पण खरं सत्य पोलिसांना एकदम शेवटी समजतं. जौनपूर जिल्ह्यामधील अहमदपूर गाव, या गावामध्ये श्याम बहादूर आणि बबिता कुमार हे जोडपं राहायचं. त्यामधील श्याम बहादूर हे लोको पायलट म्हणून काम करत होते, तर त्यांची पत्नी बबिता कुमार ही हाऊसवाईफ ही घरामध्येच असायची. श्याम बहादूर आणि बबिता यांना 4 अपत्य होते. त्यामध्ये 3 मुली होत्या आणि 1 मुलगा होता. 3 मुली आणि 1 मुलगा अंबेश कुमार. चौघांचीही लग्न झालेली होती. तिन्ही मुली आपल्या आपल्या सासरी नांदत होत्या, तर अंबेश कुमार हा आपल्या पत्नीबरोबर राहत होता. अंबेश हा त्याच्या आईवडिलांबरोबर राहत नव्हता. त्याचं कारण होतं, त्याने आंतरजातीय विवाह केला होता. अंबेश हा एक बीटेक झालेला मुलगा होता. तो क्वालिटी इंजिनियर म्हणून कोलकात्यामध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये जॉब करायचा. कोलकात्यामध्ये जॉब करत असताना अंबेशची ओळख 5 वर्षापूर्वी एका मुस्लिम मुलीबरोबर झाली होती. अंबेश आणि त्या मुलीचा स्वभाव एकमेकांना आवडला. दोघंही एकमेकांवरती प्रेम करत होते. 4 वर्षापूर्वी दोघांचंही लग्न झालं. अंबेश कंपनीमध्ये जॉब करत होता, तर त्याची पत्नी ब्युटी पार्लर चालवत होती. लग्नानंतर त्यांना 2 मुलंही झाले. पण अंबेशच्या कुटुंबामध्ये सर्व काही व्यवस्थित नव्हतं. अंबेशने जे आंतरजातीय विवाह केला होता ते त्याच्या आईवडिलांना बिलकुल आवडलं नव्हतं. अंबेशचे आईवडील श्याम बहादूर आणि बबिता या दोघांचंही म्हणणं होतं, त्या मुलीला तू घटस्फोट दे आणि दुसरं लग्न कर. पण अंबेश मात्र आईवडिलांच्या या गोष्टीला तयार नव्हता. आईवडील अंबेशला सांगून सांगून कंटाळली, पण अंबेशने आईवडिलांचा एकही शब्द ऐकला नाही. त्यामुळं आईवडिलांनी अंबेश संग बोलणं सोडून दिलं. अंबेशच्या आईवडिलांनी जे त्याला सांगितलं होतं ही गोष्ट त्याच्या पत्नीला देखील समजली होती. त्यामुळं अंबेश आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली. आता इथे सर्वांना वाटत असेल अंबेशच्या पत्नीनेच त्याच्या आईवडिलांची हत्या करायला सांगितले असेल, पण हे चुकीचं आहे. अंबेशने जे केलंय त्याचं कारण दुसरंच होतं. हे सर्व पोलिसांच्या तपासामध्ये स्पष्ट होणार होतं. अंबेशने त्याच्या पत्नीला सांगितलं त्याचे आईवडील घटस्फोट घ्यायला लावतात. तेव्हा अंबेशची पत्नी म्हणाली, ठीक आहे, मी घटस्फोट देईल, पण मला पोटगी हवी. खरा प्रॉब्लेम तर इथूनच चालू झाला होता. अंबेशची पत्नी घटस्फोट द्यायला तयार झाली होती, पण तिला पोटगी हवी होती आणि दुसरीकडे अंबेशकडे पोटगी देण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे अंबेश वैतागून 3 महिन्यापूर्वीच जौनपूर या ठिकाणी आपल्या आईवडिलांबरोबर राहण्यासाठी आला होता. इकडे आल्यानंतर त्याचे आईवडील त्याला आणखीन जास्त दबाव टाकायला लागले. तू लगेचच्या लगेच त्या मुलीबरोबर घटस्फोट घे. दुसरीकडून त्याची पत्नी पोटगी मागत होती. अंबेशने आपल्या वडिलांना पोटगी देण्यासाठी पैसे मागितले, पण वडिलांनी नकार दिला. त्यामुळं घरामध्ये वाद आणखीनच वाढत गेला. आईवडिलांनी सांगितलं म्हणूनच अंबेश
त्या मुलीबरोबर घटस्फोट घेत होता, पण वडील पोटगीचे पैसे द्यायला तयार नव्हते. 8 डिसेंबरला देखील असंच काही आई वडील आणि आंबेशमध्ये वाद सुरू झाला होता. 8 डिसेंबरला रात्रीचे 7:30-8 वाजले असतील. त्यावेळेस आंबेशचे आणि त्याच्या आईमध्ये वाद सुरू झाले होते. हा वाद इतका वाढला की आंबेशने कुठलाही विचार केला नाही. घरामध्ये असलेला लोखंडी खलबत्ता आईच्या डोक्यामध्ये मारला. त्याची आई काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून पती श्याम बहादूर हॉलमध्ये धावत आले. त्यांनी पाहिलं समोरचं दृश्य त्यांचा थरकाप उडाला. त्यांची पत्नी रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळलेली होती. त्यांच्या मुलाच्या हातामध्ये रक्ताने माखलेला खलबत्ता होता. समोरचं दृश्य पाहून घाबरलेल्या श्याम बहादूर यांनी लगेचच पोलिसांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण मुलगा आंबेशने वडिलांच्या डोक्यातही खलबत्त्याने वार केला. श्याम बहादूर यानंतरही जोरजोरात ओरडायला लागले, तेव्हा आंबेशने नायलॉनच्या दोरीने त्यांचा गळा आवळला. आंबेशने फक्त काही मिनिटातच आपल्या आई वडिलांना संपवलं होतं. त्याचा राग शांत झाला, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. आता आंबेश पुढे फक्त एकच प्रश्न होता, आई वडिलांच्या मृतदेहाचं करायचं काय आणि यामधून वाचायचं कसं. आंबेश थोडा वेळ शांत झाला. मग त्याने प्लॅनिंग केला. घराच्याच बाजूला बांधकाम चालू होतं. त्या ठिकाणावरून 10 पोती आणली, घरामधील करवत घेतली आणि एकदम शांतपणे आईवडिलांच्या शरीराचे बारीक बारीक तुकडे केले. आपल्या जन्मदात्या आईवडिलांचे बारीक तुकडे करत असताना त्याच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार होता, या सर्व प्रकरणामधून वाचायचं कसं. शरीराचे बारीक बारीक तुकडे केले, त्या आणलेल्या 10 गोण्यामध्ये भरले आणि बाहेरचं सर्व वातावरण शांत होण्याची वाट पाहिली. सकाळी साधारणतः 3:30-4च्या दरम्यान वडिलांनी त्याला गिफ्ट म्हणून दिलेली कार काढली. त्याच्यामध्ये त्या गोण्या भरल्या आणि गाडी थेट बेलाव पुलाजवळ नेली. त्यावरून आपल्याला कोणी पाहतंय की नाही याची खात्री केल्यानंतर त्याने गाडीमधील त्या गोण्या काढल्या आणि पाण्यामध्ये फेकून दिल्या. तिथून आंबेश पुन्हा घरी आला, कारण की एक पुरावा अजूनही घरामध्ये होता. पिशवीमध्ये जागा कमी पडली म्हणून आईचा कापलेला पाय घरामध्येच ठेवला होता. पुन्हा घरी आला, तो पाय एका पिशवीमध्ये भरला आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन तो पाण्यामध्ये फेकून दिला. घरामध्ये सांडलेले रक्ताचे डाग, गाडीमध्ये सांडलेले रक्ताचे डाग त्याने पूर्णपणे स्वच्छ केले. आंबेशने पूर्ण प्लॅनिंग केली होती. आपण कुठल्याही CCTV फुटेजमध्ये येणार नाही. आंबेशची मोठी बहीण वंदना, तिने आंबेशला फोन केला. ती फोनवरती म्हणाली, मी आई वडिलांना बऱ्याच वेळा फोन केला, पण ते फोन उचलत नाही. बहिणीला काय उत्तर द्यायचं त्याने अगोदरच ठरवलं होतं. आंबेशने बहिणीला सांगितलं, गेले 2 दिवस झाले मीच आई वडिलांचा शोध घेतोय. ते बेपत्ता झालेत, कुठं गेलेत मला माहिती नाही. पण त्याने चूक केली. 12 डिसेंबरला त्याने त्याचा मोबाईल बंद केला आणि तोही बेपत्ता झाला. त्यामुळं आंबेशच्या बहिणीने पोलीस स्टेशनमध्ये आईवडील आणि भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आंबेशच्या आईवडिलांचा आंबेशचा भरपूर शोध घेतला, पण कुठेही त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही. पण एक खबऱ्याकून त्यांना माहिती मिळाली, आंबेश 15 तारखेला जौनपूरला येणार आहे. त्यावेळेस पोलिसांनी आपली टीम ॲक्टिव्ह केली. आंबेशला ट्रॅक केलं आणि त्याला ताब्यात घेतलं. आंबेशला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. अगोदर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. नंतर जेव्हा पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवल्या तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला. मीच आईवडिलांना संपवलंय. पोलिसांसमोर तो रडत होता. तो सांगत होता, आईवडिलांनी मला खूप त्रास दिला. माझा चांगला संसार चालू होता, पत्नी आणि 2 मुलं होती. तरी देखील माझे आईवडील मला घटस्फोट घ्यायला लावत होते. मी घटस्फोटासाठी तयार झालो होतो, तरी देखील मला पोटगी द्यायला तयार नव्हते. माझा आनंदी संसार आईवडिलांनीच मोडला.